नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राजसाहेबांचा आदेश मोडणार नाही, रुपेश पाटील। दादर जिल्हा परिषद गणातून अर्ज दाखल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद आणि पेन पंचायत समिती निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभे केले आहेत। यामध्ये दादर 22 जिल्हा परिषद गणातून रुपेश पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे, तर रावे 43 पंचायत समिती गणातून निकिता रुपेश पाटील या निवडणूक लढवणार आहेत। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून राजाचा मुलगा राजा होतो तर सामान्य प्रजेने करायचं काय, असा सवाल मनसेचे रुपेश पाटील यांनी केला आहे। ते राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर असतात। त्यांच्या पत्नी निकिता पाटील या देखील सुशिक्षित आहेत। ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे आम्ही राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मोडणार नाही, असे रुपेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। नमस्कार, मी रुपेश पाटील। आज मी आपल्याला सांगू इच्छितो की दादर जिल्हा परिषदेला मी फॉर्म भरलेला आहे। हा फॉर्म भरायचं कारण एवढंच आहे की नेहमीच सत्ताधारी सत्तेतला जोर असतो, म्हणजे असं म्हणणं आहे का राजाचा पोरगाच राजा बनणार। तर माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्याचा पोरगा सुद्धा एखाद्या प्रजेवर नेतृत्व करू शकतो। याच्यामुळे मी हा फॉर्म भरला आहे। हा फॉर्म भरायचं कारण एवढंच आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आम्ही सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत, आमचाही कुठेतरी अधिकार आहे, तो आम्ही इथं आता दाखवणार आहोत। आणि मला आपल्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की ही लढाई आमच्यासाठी खूप कठीण आहे, पण आम्ही आमचं 100% देऊ। आम्ही प्रयत्न करू, राजसाहेबांचा रेल्वे इंजिन प्रत्येक घराघरापर्यंत पिंजून काढू आणि विजय साधण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। वैकुंठ पाटील जरी माझे मित्र असले, त्यांचा अजेंडा वेगळा आहे, माझ्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे। त्यांचे नेते वेगळे आहेत, माझे नेते वेगळे आहेत। आणि आमची जी लढत आहे ती आमच्या स्वाभिमानाची आहे। आलं का, इथं कुठली तडजोड होणार नाही। आणि सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जो आदेश दिलाय तो पूर्णपणे आम्ही लढवणार आणि 7 तारखेला आपल्या समोर त्याचा रिझल्ट येणारच। माझं